हॅलो स्टुडंट. बघा मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा की आपल्या गावावरून जर आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जायचंय, उदाहरणार्थ आपलं गाव आहे आणि आपल्या गावावरून आपल्याला सिल्लोडला जायचंय, तर आपण कशाने जातो? सांग रईस. गाडी, बस. ओके, गाडी, बस. हां, तू सांग. सायकल. सायकल, शाबास. हां, तू सांग. स्कूटी. स्कूटीने, बरोबर. हां, क्रुझर म्हणजे जीपने जातो आपण, बरोबर. या अशा साधनांनी आपण आपल्या म्हणजे कमी अंतर जर असेल तर आपण जातो. परंतु जर आपल्याला समजा तालुकानी जिल्ह्याच्या ठिकाणाहून जर आपल्याला आपल्या राजधानीच्या ठिकाणी जायचंय, जसं आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई, बरोबर. समजा उदाहरणार्थ आपल्याला संभाजीनगरवरून जर मुंबईला जायचंय तर आपण कशाने जाऊ? हसन सांग. हेलिकॉप्टर. बर, हेलिकॉप्टरने जाणार. अजून हा तिकडे सांग बरं. विमान, बरोबर. अजून कसा? बसने. हा, गाडी. ट्रेन, बरोबर. तू? स्लीपर बस. अच्छा, स्लीपर बस म्हणजे स्लीपर ट्रॅव्हल्सने जाऊ म्हणायचे त्याला, बरोबर. हा, तू सांग. ट्रॅव्हल बस. ओके ओके ओके. म्हणजे आपण समजा जास्त अंतर जर असेल तर आपण ट्रॅव्हल्सने, मोठ्या बसने किंवा मग आपली स्वतःची गाडी असेल तर त्या गाडीने किंवा मग आपण रेल्वेने जाणार, बरोबर. आता जर आपल्याला पृथ्वीवरून जर दुसऱ्या ग्रहावर जायचे किंवा चंद्रावर जायचे तर आपण कशाने जाणार? रॉकेट. चंद्रयान. अच्छा, चंद्रयान मिशन झालं होतं ते चंद्रयान. हा, तू सांग गौरव. बर, चंद्रयानने जाणार. म्हणजे आपल्याला जर ग्रहावरून म्हणजे आपल्या पृथ्वीवरून जर दुसऱ्या ग्रहावर जायचे किंवा चंद्रावर जर जायचे तर आपल्याला रॉकेट लागणार, बरोबर. जे की आता आपण चंद्रयान गेलो होतं बघा आपलं, हो की नाही? त्याप्रमाणे. आणि जर मला सांगा की समजा समुद्री मार्गाने जर आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात जायचे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचे पाण्याच्या मार्गाने किंवा समुद्राच्या मार्गाने तर आपण कशाने जाणार? संविधान सांग बरं. जहाज, बरोबर. हा, तू? ती गाडी. बरं. हा, काय म्हणतात त्याला बघा? जेट स्की म्हणतात त्या गाडीला. काय म्हणतात? जेट स्की. परंतु ती दुसऱ्या अगदी दूरच्या ठिकाणी कामाला येते, अगदी कमी अंतर असेल तर कामा येते. हा, सांग. मोठा जहाज त्याला म्हणतात क्रूज. मोठ्या जहाजला काय म्हणतात? क्रूज. आता आपल्याला परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये आपल्याला कोणता पाठ बघायचा आहे? वाहतूक व संदेशवहन. ओके, बघा तुम्हाला या चित्रामध्ये म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवर बघा वेगवेगळी म्हणजे याची वाहनं दिसतात बघा, वाहतुकीची साधनं दिसतात, बरोबर. यापैकी मला आता तुम्ही सांगायचंय की तुमच्या ओळखीचं वाहतुकीचं साधन सांगायचे. आधी सगळ्यात पहिले बघू की तुम्ही कशा कशाने गेलेले आहात जनरली, बरं का. हा, मला सांगा जहाजाने कोणी गेलाय का आपल्यापैकी? यस, 1 2 3 4. ओके ओके, छान. बघा 4 जण जहाजाने गेलेले आहे. बरं, ट्रक तुम्ही पाहिलेले? यस, सगळ्यांनी ट्रक पाहिलेलं आहे. बरं, रॉकेटने तर आपण कोणी गेलेलं नाही, परंतु रॉकेट बघितलेले की आपण? चंद्रयान आपण या स्क्रीनवर पाहिले की नाही? चंद्रयान कसं लॉन्च झालं होतं, त्यानंतर तिथे ते चंद्रावर लँड कसं झालं होतं हे बघितलं होतं की नाही आपण? ओके, बरोबर. हे बघा, हे आहे रॉकेट. आणि हे आहे बघा विमान, बरोबर. हा, आणि हे बघा याला म्हणतात ते काय म्हणतात ते आपण जेव्हा बसने जातो बस स्टँडवर तिथे बघा असे कुली असतात बघा, आपले सामान वाहून नेणारे, हो की नाही. त्यानंतर ट्रेनवर असतात, रेल्वे स्टेशनला जर बघितलं असेल प्लॅटफॉर्मवर सुद्धा असे कुली असतात, त्यांना सामान वाहून नेणारे व्यक्ती असे म्हणतात. त्यानंतर हे काय सांगा? गाडव सुद्धा ओझे वाहून नेतात आणि पूर्वीच्या काळी सुद्धा ते वाहतुकीचे एक साधन होतं. आणि हे काय आहे सांगा बरं? सायकल. बघितलेले प्रत्येकाने बघितलेले, प्रत्येकाने पण चालवलेली दिसत आहे. आणि हे काय आहे? गाडी, मोटरसायकल, बरोबर. आता वाहतुकीची साधनं तर आपण पाहिली, म्हणजे कोणती कोणती आपण बघितलेली आहे. जसे की आपण आधी बोललो होतो की जलवाहतूक, त्यानंतर आपल्या रस्त्याने झालेली होणारी वाहतूक आणि हवाई मार्गाने वाहतूक. तर सगळ्यात आधी आपण काय बघूया? रस्त्याने जाणारी वाहतुकीची साधनं कोणती कोणती आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया. बघा, हा, हे बघा, हे काय दिसतंय बघा तुम्हाला? बरोबर. बघा, हे बघा कार आहे, जीप आहे, मोटरसायकल आहे, त्यानंतर एक छोटी कार आहे, मोठं ट्रक आहे, माल वाहतूक करणारे ट्रक, आणि
आणि एक ट्रॅव्हल सुद्धा आहे. बऱ्याच जणांनी उदाहरण दिलं बघा की आपण ट्रॅव्हल्सने सुद्धा जाऊ शकतो बघा. ट्रॅव्हल्स आहे, जीप आहे, त्यानंतर छोटी गाडी आहे, त्यापेक्षा छोटी गाडी आहे, इतर गाड्या आहेत. म्हणजे ही जी वाहनं आहे ही वाहने रस्त्याने जाणारी वाहने आहे. म्हणजे ही रस्त्याने करण्याची वाहतुकीची साधने आहे, बरोबर. परंतु ही सगळी साधने आहेत ही प्रवासी वाहतूक आहे. प्रवासी वाहतूक म्हणजे काय? व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. ही ज्या वाहनाने जातो आपण त्याला म्हणतात प्रवासी वाहतूक. आणि दुसरा एक प्रश्न विचारतो बघा की अशी कोणती वाहतूक म्हणतात की ज्या वाहतुकीने आपण साहित्य किंवा सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो, त्या वाहतुकीला कोणती वाहतूक म्हणतात? सांग. नाही, त्या वाहतुकीला काय म्हणतात? हा सांग. नाही. हा नाही ना बाळा. मालगाडी. माल वाहतूक. मालगाडी नाही, माल वाहतूक. माल वाहतूक म्हणजे काय की अशी वाहतूक ज्याने आपण माल म्हणजे सामान साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो त्याला म्हणतात माल वाहतूक. आणि अशी वाहतूक ज्याने व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात म्हणजे माणसांची ने-आण होते त्याला प्रवासी वाहतूक असे म्हणतात, बरोबर. आता इतर आपण बाय रोड म्हणजे रस्त्यावर चालणारी वाहतुकीची साधनं आपण बघितली. आता आपण बघूया जमिनी म्हणजे सॉरी पाण्यावर चालणारी वाहतूक. बघा हे बघा ही छोटीशी नाव आहे बघा, हिला नाव म्हणतात. तर या नावामध्ये बघा की समजा एखादी मोठी नदी आहे तर नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जर छोटस साहित्य न्यायचंय किंवा काही ठराविक लोक काही व्यक्ती जर न्यायचे असेल तर ह्या अशा प्रकारची वाहतूक केल्या जाते. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत आहेत बघा हे छोटेसे टू व्हीलर दिसत आहेत का? पाठीमागे बघा सामान पण दिसते आणि काही व्यक्ती पण दिसत आहेत म्हणजे काही माणसं पण दिसत आहेत. ओके, हे आहे. त्यानंतर बघा तुम्हाला मी क्रूज सांगितली, क्रूज, बरोबर. क्रूज म्हणजे काय? मोठी जहाज. बघा ही मोठी जहाज दिसली, ही आहे मोठी जहाज. बघा या जहाजाचे किती मजले आहेत ते बघूया. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि वरचा 8 आणि 1 9 म्हणजे बघा 9 मजली जहाज आहे. बघा किती मजली आहे? 9 मजली. करावीचं किती मोठी असेल. मग ही अशी जी मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराने जी जहाज असते तिला म्हणतात क्रूज. काय म्हणतात? क्रूज. जवळपास म्हणजे असे हजारो लोक त्याच्यातून नेऊ शकतो आपण. आणि ही वाहतूक कशातून केली जाते? पाण्यातून. कशातून? पाण्यातून. बघा आणखी आपण दुसरे उदाहरण बघूया. बघा ही दिसली, ही सुद्धा छोटीशी जहाज आहे. त्यात आणखी बघूया. बघा ही बघा दिसली जहाज. म्हणजे ही आणखी एक आहे बघा, एक कंटेनरचा आहे बघा. हे बघा तुम्हाला जी क्रूज दाखवली का, जी 9 मजली क्रूज होती तर ती काय होती? ती प्रवासी वाहतूक करणारी जहाज होती. प्रवासी वाहतूक म्हणजे प्रवासी वाहतूक करणारी म्हणजे काय? बरोबर, माणसांना ने-आण करणारी वाहतूक, बरोबर. परंतु त्याच्यात माणसं असू शकतात का? बरं नाही. हे काय असणार आहे? सामान. बरोबर, व्हेरी गुड. काय असणार? सामान किंवा साहित्य म्हणजे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर न्यायचं असेल तर अशा प्रकारची जहाज त्या ठिकाणी उपयोगात आणले जाते. बघा हे जे कंटेनर दिसतात का, एक कंटेनर म्हणजे आपली ट्रक पाहिली असेल तुम्ही तर त्या ट्रकच्या साईज एवढी एक कंटेनर असतं, बरोबर. अगदी बरोबर, शाबास. बघा याचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे. त्याने कुठेतरी बघितलं की अशी जी माल वाहतूक करणारी जी जहाज आहे त्याच्यामध्ये जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या देशातून आयात केलेल्या गाड्या असतात. दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल किंवा मोठं साहित्य सुद्धा आपण दुसऱ्या देशातून जे आणतो तर ते माझं तुम्ही म्हणशाल की सर मग रोडने सुद्धा ते सामान आणू शकतो, जहाजाने का आणतात? तर बघा की रोड असेल किंवा जहाजाने असेल किंवा म्हणजे आकाशातून करणारी वाहतूक असेल म्हणजे तर याच्यापैकी सर्वात स्वस्त वाहतूक कोणती असते माहिती का? जहाजाची वाहतूक. समुद्र मार्गे जाणारी येणारी जी वाहतूक असते, जी साधनं वापरली जातात ही सगळ्यात स्वस्त असतात. म्हणून ही जी माल वाहतूक आहे जास्त करून कशाने केली जाते? म्हणजे पाण्यामार्गे, समुद्र मार्गे केली जाते, बरोबर. आता आपण बाय रोड पाहिलं, त्यानंतर पाण्यातले म्हणजे जहाज समुद्रातले सुद्धा आपण वाहतुकीची साधनं पाहिली. आता बघणार आहोत आपण
आकाशातून म्हणजे हवेतून करता येणारी वाहतूक. बघा आता बघा काय दिसते तुम्हाला? विमान. बरोबर नाही? विमानाने सुद्धा प्रवासी वाहतूक केली जाते. मग मला सांगा की विमानाने फक्त माणसांचेच ज्ञान होते का? नाही, विमानाने मालाची म्हणजे साहित्याची सुद्धा ज्ञान केले जाते. बरोबर? हो. बघा बघा ऑब्झर्वेशन बघा आपल्या मुलांचं किती छान आहे. कुठेतरी त्यांनी पाहिलं असेल म्हणजे एखाद्या मूवी मध्ये टीव्हीवर कुठेतरी पाहिलं असेल की विमान असते, विमानाच्या पाठीमागून जर ते असं डिक्की सारखं दरवाजा खाली उघडला की त्याच्यामध्ये सामान ठेवलं जातं. बरोबर आहे नाही? अगदी छान छान. बघा हे बघा आपल्या वर्गातली मुलं खरंच खूप हुशार आहेत. हे पण काय आहे? विमान. आणि हे बघा जे सगळ्यांना आवडते काय? हेलिकॉप्टर. मला सांगा सगळं आता आपण जितकी पण वाहतुकीची साधनं पाहिली यामध्ये जवळपास सगळ्यात आवडतं वाहतुकीचं साधन कोणतं आहे तुमचं? विमान आणि हेलिकॉप्टर. जवळपास लहान मुलांना हेलिकॉप्टर खूप आवडतं की नाही? बघा हेलिकॉप्टरने सुद्धा आपण प्रवासी वाहतूक केली जाते, पण याची मर्यादा फक्त अशी आहे की कमी लोक याच्यात नेले जातात. बरोबर? कमी लोकांसाठी हे वापरलं जातं. हा 4, 5 किंवा 6 लोक असले. हे बघा आता या ठिकाणी बघा की आकाशातून करता येणारी वाहतुकीची बघा हे हॉट एअर बलून आहे. म्हणजे याच्यामध्ये 4 ते 5 लोक बसतात. हे छोटस कंटेनर असतं त्यामध्ये. आणि टीव्हीत बघितलं आहे. बरोबर असं उडत जातं. सांग. वा 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 बघा याला म्हणतात ऑब्झर्वेशन. वा 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 शाबास. बघा आज मी तुमचे टाळ्या वाजवतो. छान छान छान. असं ऑब्झर्वेशन पाहिजे. बघा याच्यामध्ये काय असतं म्हणजे का हवा बदलायला येते. म्हणजे हवा असते त्यामध्ये पण ती हवा गरम केली जाते. मग गरम हवा हलकी असते ना म्हणून ते बलून जे आहे ते आकाशामध्ये उडतं. बरोबर. आता बघा अशा प्रकारे आपण बाय रोड म्हणजे रस्त्यावरची सुद्धा वाहतुकीची साधनं बघितली, जमिनीवरची सुद्धा म्हणजे पाण्यातली सुद्धा आपण वाहतूक पाहिली आणि हवेतून जाणारी सुद्धा वाहतुकीची साधनं पाहिली. मग मला आता सांगा प्रवासी वाहतूक म्हणजे कोणती वाहतूक? ओके, माणसांना ज्ञान करणारी म्हणजे व्यक्तींना ज्ञान करणारी वाहतूक. आणि माल वाहतूक म्हणजे काय बरं? सामान साहित्य ज्ञान करणारी वाहतूक. बरोबर. मग सामान नेणारी म्हणजे कोणती? जसे की आपले ट्रक असतात, ट्रॅक्टर असतात किंवा मग किंवा जहाजामध्ये कंटेनर असतात. बरोबर. आणि कोणीतरी यांना सांगितलं बघा की आपल्या विमानामध्ये पाठीमागून ते मोठे मोठे कंटेनर सुद्धा ठेवले जातात की नाही? अगदी छान. तर आपण आता आपला घटक पुढे घेऊया. बघा ओके. आता मला सांगा की हे काय आहे बरं? रेल्वे. बरोबर. आणि हे बैलगाडी. बरोबर. ट्रक आणि बैलगाडी याच्यामधून आपण काय करतो? मालाची वाहतूक करतो. म्हणजे आपले जे साहित्य असेल जे सामान असेल त्याची ज्ञान करतो. वा वा शाबास. हो अगदी बरोबर. रेल्वेने सुद्धा सामानाचे ज्ञान करतो आपण नाही की नाही? आणि प्रवासी सुद्धा. बघा रेल्वे 2 प्रकारची असते, एक प्रवासी वाहतूक करणारी आणि एक माल वाहतूक करणारी. मालगाडी म्हणतात बघा त्याला. मालगाडी फक्त माल असतो आणि प्रवासी मध्ये फक्त प्रवासी वाहतूक केली जाते. प्रवासी वाहतुकीला शेवटचे 2 डबे जे असतात ते साहित्य ठेवण्यासाठी असतात. परंतु ते कोणाचं साहित्य ठेवण्यासाठी? ते पॅसेंजरचं किंवा छोटं मोठं साहित्य. मोठ्या प्रमाणात साहित्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने नसतं, त्यासाठी वेगळी गाडी असते. माल वाहतूक करणारी मालगाडी. कोणती गाडी? मालगाडी. बर. हे तिन्ही चित्रांचे निरीक्षण करा. नीट बघा. बघितलं की रेल्वे, ट्रक आणि बैलगाडी. ठीक आहे. ओके. आता मी तुम्हाला अगदी नीट ऑब्झर्वेशन करा. मला सांगा याच्यात या आणि या कोणती गोष्ट सारखी बरं? समान भाग असणारी. समान भाग असणारी. सांग बरं. सगळे चाक सारखे. बरोबर. हे चाक आणि हे चाक. बरोबर. म्हणजे या तिन्ही वाहतुकीच्या साधनांमध्ये सारखेपणा काय आहे? बरोबर. म्हणजे
याला सुद्धा चाक आहे, याला सुद्धा चाक आहे आणि याला सुद्धा चाक आहे. बरं, मग आता पुढचा प्रश्न आपल्याला असा पडायला पाहिजे की चाक तर सगळ्याच आहे, जे काही वाहतुकीची साधनं आहेत त्या सर्वांनाच काय आहे, चाक आहे. बरं, चाकाचा शोध कसा लागला? बरोबर, तर मग आता चाकाचा शोध कसा लागला ते आपण बघूया. बरोबर, चाकाचा शोध कसा लागला ते आपण आता बघूया. बघा, हे काय आदिमानव आहे. काय आदिमानव? आदिमानव काय करायचा माहितीये का, की शिकार करायचा, म्हणजे प्राण्यांची शिकार करायचा. परंतु ती शिकार त्याला एकाच वेळी खायला काही जमत नव्हतं. मग तो काय करायचा, ते शिकार त्याच्या जे गुहा असायचे, म्हणजे ज्या गुहेत राहायचा त्या ठिकाणी तो नेऊन ठेवायचा आणि जसं लागेल तसं तो खायचा. परंतु त्याला ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावं लागत होते. मग त्याने काय केलं, अशा लाकडी फळीचा वापर करायला सुरुवात केला. बघा, या ठिकाणी दिसतंय बघा, लाकडी फळी दिसते का बघा, ही लाकडी फळी. बरोबर, ही लाकडी फळीचा त्याने वापर करायला सुरुवात केला. परंतु एक दिवस तो असा एका उंच ठिकाणी उभा होता. बघा, असा एक ठिकाणी उभा होता, दिसते तुम्हाला इथं. आणि अचानक त्या म्हणजे एक लाकडाचा ओंडका पडलेला होता आणि तो चालता चालता त्या लाकडाच्या ओंडक्याला त्याचा धक्का लागला आणि तो लाकडाचा ओंडका काय झाला, त्या उताराने बघा, दिसतोय तुम्हाला असा असा खाली घसरत आला. बघा, दिसला, दिसतंय की चित्रामध्ये? तो घसरत आला आणि मग त्याच्या अचानक डोक्यात असा अगदी प्रकाश पडला. अरे, लाकडाचा ओंडका तर मी न पडताही खाली जातोय, म्हणजे चालतोय. बरोबर, मग त्याने आणखी थोडा विचार केला आणि बघा, त्या लाकडाच्या ओंडक्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि ही जी लाकडी फळी होती की त्याची इथं दिसते ती, या लाकडाच्या फळीला या ओंडक्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्या लाकडाच्या फळीला लावले. दिसतंय का इथं? हे बघा, दिसतंय? हे बघा, हे एक चाक आहे आणि हे इथं चाक आहे. दिसलं? आणि बघा, ही फळी दिसते का, फळी? तर त्या फळीला त्याने त्या लाकडाचे ओंडक्याचे तुकडे लावले आणि त्याला ते ओढून बघितलं तर त्याला अगदी कमी कष्ट लागले, खूप कमी कष्ट लागले. बघा, या पहिल्या प्रयत्नात त्याला जितके कष्ट लागत होते त्यापेक्षाही खूप कमी कष्ट त्याला लागले आणि मग अशा प्रकारे चाकाचा शोध लागला आणि तो चाकाचा वापर करू लागला. तो बरोबर. बघा, आता आपण पुढे बघणार आहोत. बघा, संदेशवहनाचा आपण थोडक्यात अगदी आपण परिचय करून घेऊया. संदेशवहन, मला सांगा, आजच्या घडीला जर तुम्हाला जर एखादा गोष्ट, जर एखादा निरोप जर कोणाला द्यायचा असेल तर तो निरोप द्यायचा असेल तर आपण कसा देतो बरं? बघा, आपल्याला जर एखादा निरोप द्यायचा आहे तर आपण काय करतो, लगेच मोबाईल काढतो, नंबर डायल करतो आणि फोन लावतो आणि आपला जो निरोप द्यायचा आहे तो निरोप आपण त्या समोरच्या व्यक्तीला देतो. किंवा जर आपल्याला जर लिहून पाठवायचं असेल तर काय करतो आपण? व्हॉट्सअपला, आहे की नाही? आणखी एक सांगा बरं, व्हॉट्सअप मध्ये काय आणखी एक सांगितलं होतं बघा मी तुम्हाला, की त्या ठिकाणी सुद्धा आपण निरोप पाठवू शकतो का? नाही. गॅलरी नाही. बरोबर. काय होतं सांगा बरं? नाही, ईमेल. आठवतंय का? मी तुम्हाला सांगितलं बघा की ज्याप्रमाणे आपण व्हॉट्सअपवर मेसेज टाकतो की नाही त्याप्रमाणे ईमेलवर सुद्धा आपण एकमेकांना, म्हणजे आपला जो निरोप आहे, आपला जो मेसेज आहे, ती आपल्याला जी माहिती द्यायची ती माहिती आपण इतरांपर्यंत पाठवू शकतो. आणि बघा, आजची जी आधुनिक युगामध्ये 21st सेंचुरी म्हणजे 21व्या शतकात जे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं यामध्ये आपण आपली बोलणं तर होतच, प्लस मध्ये आपण काय करतो, आपले जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाठवतो किंवा व्हिडिओ कॉल सुद्धा करतो की नाही. त्यानंतर आपण फोटो सुद्धा पाठवू शकतो. परंतु पूर्वीच्या काळी अशी काहीही व्यवस्था नव्हती. मग मला सांगा की पूर्वीच्या काळी जर काही माहिती जर आपल्याला इतरांना द्यायची असेल तर तुम्हाला माहित असणारी साधन एखाद दोन सांगा बरं. एक सांग. कबुतराचे पाय बांधून द्यायचे. बरोबर. सांग. टीचर, असा एक कबूतर असायचा ना, पण निरोप द्यायचा असला दुसऱ्या गावाला तर ते कबूतरचे पाय आहे का त्याच्यात अशी एक चिठ्ठी लिहायचे आणि बांधून द्यायचे आणि मग ते कबूतर जायचं आणि ती चिठ्ठी द्यायचं. शाबास. बरोबर. काय होतं ते सगळेजण? बघा, अगदी बरोबर आहे की आताच्या घडीला तरी आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरतो, पण पूर्वीच्या काळी फोन होते का? नाही. आपला जर निरोप जर दुसऱ्याला द्यायचा आहे, दूरच्या ठिकाणी असेल तर काय करायचे माहिती का? कबुतराच्या पायाला ती चिठ्ठी बांधायचे आणि त्या कबुतराला शिकवलेलं असायचं आणि तो कबूतर तिथे जायचा आणि ती चिठ्ठी
द्यायचा. परंतु फक्त कबूतर एकच साधन होतं का? नाही. तर बघा खूप साधन आहेत. बघा एक दवंडी देणारा व्यक्ती. हा दवंडी देणारा व्यक्ती म्हणजे काय करतो की अगदी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सामूहिकरित्या जर आपल्याला एखादी माहिती द्यायची असेल तर हा दवंडी जो असायचा ना म्हणजे हा जो व्यक्ती असायचा तो दवंडी देऊन लोकांना माहिती देत असे. बरोबर. आपल्या गावात आहे का असं कोणी? कोण आहे? अरे वा वा. भाग्यश्रीचे कोण बाबा का? वा वा. भाग्यश्रीचे बाबा बघा म्हणजे आजच्या काळातही आपल्या गावामध्ये भाग्यश्रीचे बाबा हे दवंडी देण्याचं काम करतात आणि खूप छान काम आहे. म्हणजे संदेश वहन करण्याचं म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी माहिती खूप साऱ्या लोकांना माहिती देण्याचं काम ही दवंडी देणारी व्यक्ती करत असते. चला भाग्यश्री बाबासाहेब सगळ्यांनी टाळ्या ही व्यक्ती जवळपास सगळे ओळखतात असं मला वाटतं. बघूयात कोण ओळखतं ते. सांगा बरं ही व्यक्ती कोण असेल? इकडे कोण सांगते? प्रथमेश. सांग बरं. पोस्टमॅन. बरोबर. कोणी बरं सांग? पोस्टमन. बरोबर. हे पोस्टमन आपल्या गावात आहे का बरं? आहे. बरोबर की? बरं. पोस्टमन काय करतात मला एकच सांग कोणतरी उत्तर. कोण सांगतं इकडे? तू सांग. पत्रिका. ओके. अजून थांब इकडे आफिफा सांग. पत्र देतात. अजून इकडे कोण सांगतं? बरोबर. बँकेचे सुद्धा पत्र आपल्याला आणून देतात. ओके. बरोबर. म्हणजे बघा की हे जे पोस्टमन आहे की नाही तर हे आपल्या बँकेचे किंवा आपल्या कार्यालयाचे किंवा आपले व्यक्तिगत काय असेल ना हे पत्र आपल्यापर्यंत पोहोच करतात. असे पोस्टमन काका किंवा पोस्टमन सुद्धा असतात. आपल्या गावात आहे की नाही? तुम्ही पण पाहिलेलं असेल. बरं. मला सांगा बरं ही व्यक्ती काय करत असेल? सगळ्या काय करत असेल? बरोबर. म्हणजे बघा की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अगदी पूर्ण जगामध्ये काय चालू आहे की म्हणजे चालू घडामोडी ज्या घटना आहेत ते आपल्याला माहित होण्यासाठी एक चांगलं साधन जर कोणतं असेल तर कोणतं आहे? वृत्तपत्र. की नाही? तर वृत्तपत्र आपण वाचायला हवं. ओके. त्यानंतर पुढे बघा. अरे वा. ही वस्तू कोणी पाहिली बरं? अगदी समजा प्रत्यक्षात तर जाऊ दे आपण चित्रामध्ये टीव्ही मध्ये एखाद्या मूवी मध्ये कोणी पाहिली? वा वा. सर्वांनी पाहिलेली आहे. बरं की? बरं. इथे झाले तुम्ही आता टीव्हीत वगैरे पाहिली असेल पण प्रत्यक्षात कोणाकडे आहे बरं ही वस्तू? तुझ्याकडे आहे. शाबास. सांग बरं काय आहे? रेडिओ. अगदी बरोबर. काय आहे? रेडिओ हे अगदी जुन्या काळापासून अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून रेडिओचा वापर केला जात आहे. या रेडिओतून अगदी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला माहिती दिली जाते. बरोबर. आणि हे तर सगळ्यांच्या आवडीची वस्तू आहे. बरोबर. सर्वांच्याच आवडीची वस्तू आहे. काय आहे? टीव्ही. मग टीव्हीत फक्त गाणी आणि मूवीज पाहायला पाहिजे का फक्त? नाही. टीव्हीत काय असते? कार्टूनच आठवलं तरी पण बातम्या. बरोबर. टीव्हीचा उपयोग बातम्या बघण्यासाठी पण केला पाहिजे कारण त्याच्यातून आपल्याला जगभरात काय काय घडतंय हे माहित होते. बघा ही वस्तू तर आपण पाहिलेलीच आहे. सांगा बरं काय? कम्प्युटर. बरोबर. आणि कम्प्युटर मध्ये इंटरनेटच्या सहाय्याने आपण एका म्हणजे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणची माहिती या ठिकाणी पाठवल्या जाते किंवा मागवल्या सुद्धा जाते आणि पूर्ण जगभरातल्या माहितीची देवाणघेवाण करण्याचं अगदी जलद म्हणजे काय अगदी फास्ट असणारं साधन म्हणजे कोणतं? कम्प्युटर. इंटरनेट. काय? इंटरनेट. कोणतं साधन आहे? इंटरनेट. आणि ही बघा ही गोष्ट मोबाईल. प्रत्येकाच्या घरी एक तरी मोबाईल असतो आहेच आहे. ओके नाही? आणि मोबाईलने सुद्धा आपण फोन करून किंवा मेसेज करून किंवा फोटो पाठवून किंवा व्हिडिओ कॉलने आपण माहितीची देवाणघेवाण करतो. आणि बघा चला आता हा जो संदेशवहन आणि वाहतुकीची साधने हा घटक तुम्हाला सगळ्यांना समजला? अगदी छान. तर चला या भागाचा म्हणजे या घटकाचा पुढील भाग आपण उद्याच्या तासिकेत बघू. ओके.